वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पोलिसांनी भंडाफोड केलाय। गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने ही कारवाई केली। 2 महिलाच या रॅकेटच्या सूत्रधार निघाल्या आहेत। शनिवारी रात्री 8:30 वाजताच्या सुमारास ऑरेंज नगर येथील प्लॉट क्रमांक 97 येथे पोलिसांनी धाड टाकली। संबंधित ठिकाणी देह व्यापार सुरू असल्याची माहिती खबरांच्या माध्यमातून मिळाली होती। पोलिसांनी डमी ग्राहकाच्या माध्यमातून याची शहानिशा केली व खात्री पटताच कारवाई केली। घटनास्थळावरून 2 पीडित महिला आढळल्या। त्यांच्याकडून पैशांचे आमिष दाखवून देह व्यापार करून घेतला जात होता। हा अड्डा प्रिया व ममता यांच्याकडून चालवला जात होता। त्यांनी बऱ्याच तरुणींच्या गरिबीचा फायदा घेत त्यांना देह व्यापारात ओढले होते। दोन्ही महिलांविरोधात वाठोडा पोलीस ठाण्यात पिटा ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघींनाही अटक करण्यात आली आहे। पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक महिला राहते। तिच्या घरी तिची एक मैत्रीण महिलांना उपलब्ध करून देते वेश्या व्यवसाय करता ही माहिती होती। या दोघी मिळून भागीदारीमध्ये ते काम करत होत्या। एक महिला ही महिलांना उपलब्ध करून देत होती आणि वाठोडामध्ये राहणारी जी आरोपी आहे ती स्वतःच्या घराचा त्याकरता वापर करत होती। ही माहिती मिळाल्यानंतर आम्ही अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदीनुसार पंचांना बोलवून त्या ठिकाणी पंटर कारवाई केलेली आहे। पंटांनी सदर आरोपी महिला प्रिया उर्फ इमली दुसिया यांना फोन केलेला आणि मग त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांना ऑनलाईन पैसे पेमेंट केले आणि श्रीमती प्रिया यांनी त्यांना एक मुलगी उपलब्ध करून दिली। त्याचवेळी पंटरला सांगितल्याप्रमाणे त्याच्या मित्राकरता पण अधिक एक मुलीची आम्ही मागणी केली होती। त्यानुसार तिथे आम्हाला 2 पीडिता मिळून आलेल्या आहेत। त्याचवेळी ज्यांचं घर होतं त्या ममता प्रभाकर बोंदळे उर्फ तिवारी आपण आम्हाला तिथे मिळून आलेले आहेत। अशा प्रकारे 2 आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेला आहे। त्यांच्याकडून 16,540 रुपयाचा माल आम्ही जप्त केलेला आहे। त्याचवेळी 2 पीडिता जसं सांगितलं, एक 20 वर्षाची आणि एक 43 वर्षाची पीडिता यांची आम्ही सुटका केलेली आहे। आरोपींनी सांगितल्याप्रमाणे एका आरोपीचा हाच व्यवसाय होता, ती वारंवार वेगवेगळ्या ठिकाणी करते आणि दुसरी जी आरोपी तिचं घर होतं ती प्रॉपर्टी एजंट होती। पण मागील काही वर्षांपूर्वी कोरोनामध्ये तिचे यजमान वारल्यामुळे आणि तिला दुसरं काही प्रॉपर्टी एजंट्सच्या संबंधातल्या कामकाजामध्ये फारशी गती न मिळाल्यामुळे पैसे उपलब्ध न होत असल्यामुळे त्या कोविडच्या काळापासून हा व्यवसाय करत आहे अशी माहिती आम्हाला प्राप्त झालेली आहे। या कारवाईमध्ये पोलीस अंमलदार नितीन सचिन, त्याच्या व्यतिरिक्त अश्विन, कुणाल, शेषराव, समीर तसेच प्रकाश, अजय आणि लक्ष्मण हे पुरुष अंमलदार आणि महिला अंमलदार आरती यांनी आपला सहभाग दिलेला आहे।